बातमी आहे। सोनम डोंगरे मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल समोर आलाय। नवी मुंबई मनपाच्या डॉक्टरांना क्लीन चिट देण्यात आली। मृत्यू ॲलर्जी आणि उलटीमुळे झाल्याचं समोर आलंय। महापालिका आयुक्तांकडून अहवाल सभागृहात सादर करण्यात आला। नवी मुंबईतील सोनम डोंगरे मृत्यू प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा हा चौकशी अहवाल समोर आलाय। सोनम डोंगरे यांना डेक्सामेथासोन या इंजेक्शनची तीव्र प्रतिकूल औषध प्रतिक्रिया झाली, तसेच अन्न श्वासनलिकेत गेल्यानं गुंतागुंत वाढली। सोनम डोंगरे यांचा मृत्यू औषधाच्या अॅनाफिलेटिक प्रतिक्रियेमुळे झाला असून यात डॉक्टरांचा कोणताही निष्काळजीपणा आढळलेला नाही, असं चौकशी अहवालात नमूद केलेलं आहे। सोनम डोंगरे त्यांचा सिव्हिअर ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन आपल्याला निदर्शनात आली आणि काही ॲस्पिरेशन ऑफ फूड ॲडेड टू द रेस्पिरेटरी इन्सल्ट तोही त्याच्यामध्ये आला। त्याच्यामुळे दोन्ही बाबी एकत्र झाल्यामुळे त्यांचा ब्रॉन्कोस्पाझम म्हणजे त्यांचा जो लंगची कॅपॅसिटी ती त्याच्यामध्ये काम करू शकली नाही आणि त्याचा एक प्रोबॅबली पार्ट ऑफ द सिव्हिअर ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शनमुळे तोही त्याचं तसं झालं असेल असं ते म्हणतात आणि त्याच्यामुळे त्यांना आपण प्रयत्न करून सुद्धा त्यांना आपण वाचवू शकलो नाही, रिव्हाइव्ह करू शकलो नाही, अशा स्वरूपाचे याच्यामध्ये त्यांनी अभिप्राय नोंदवलेले आहेत। स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल नुसार दिलेलं इंजेक्शन आणि त्या दरम्यान आयतोमध्ये चुकीची ट्रीटमेंट दिली अशा प्रकारची बातमी आल्यानंतर एक उद्रेक त्या ठिकाणी निर्माण झाला। पण खरं बोललं तर चुकीची ट्रीटमेंट दिली नव्हती किंवा चुकीचं इंजेक्शन त्या ठिकाणी दिलं गेलं नव्हतं, ही बाब त्या ठिकाणी नमूद होणं आवश्यक आहे। चुकीचं इंजेक्शन दिलं असतं, चुकीची ट्रीटमेंट दिली असती तर निश्चितच त्या ठिकाणी तशा प्रकारची कारवाई झाली असती। पण अशा प्रकारचं त्या ठिकाणी भावना घेऊन निघाल्यानंतर सभापती महोदयाने सांगितले की दरवेळेस आणि ॲक्टमध्ये देखील झाले दर महिलेला त्या ठिकाणी हे इंजेक्शन दिलं जातं। रेअर केस त्या ठिकाणी त्याचं रिॲक्शन त्या ठिकाणी होत असतं, पण या ठिकाणी आपण डॉक्टरांना त्या ठिकाणी टार्गेट करणं हे उचित